तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी सभापती स्मिताताई खेडेकर, स्नेहाताई पाटील, आशिषजी हेदोळकर, प्रकाशजी सरपाटील, वीरेंद्रजी भगत, वंदनाताई खोत, मेघालीताई पाटील, नगरसेविका युगंधराजी ठाकूर, त्याचबरोबर महेंद्र शेठ दळवी सामाजिक फाउंडेशनचे सर्व उपस्थित असणारे पदाधिकारी आणि मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सवचे उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य पदाधिकारी, मान्यवर, पत्रकार, जमलेले सर्वच बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी अधिक वेळ घेणार नाही, कारण मला माहिती आहे महोत्सव म्हटल्यावर आम्ही तो अनेक वर्ष आयोजित केलेला आहे किंवा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ज्या वेळेला आपण आयोजित करतो त्यावेळेला आलेल्या प्रेक्षकांना आणि आलेल्या सर्व बंधू भगिनींना कार्यक्रमाची अधिक उत्सुकता ही लागलेली असते। त्याच्यामुळे मी खरं तर फाउंडेशनचे आणि त्याचबरोबर समितीचेही मनापासून अभिनंदन करीन की आपण अतिशय यशस्वीरित्या हा महोत्सव आयोजित केला आणि एकदम चांगल्या आपण कालावधीमध्ये हा आयोजित केला, कारण 29 तारखेपासून या महोत्सवाला सुरुवात झाली। 29, 30, आज 31 आणि उद्याचा 1 तारीख शेवटचा दिवस, म्हणजे सरत वर्ष आणि नवीन वर्षामध्ये पदार्पण हे आपण महोत्सवाच्या माध्यमातून निश्चितपणाने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आज दाखवून देतात। एखादा महोत्सव, एखादा कार्यक्रम आयोजित करणं हे किती अवघड असतं हे फक्त आयोजकांनाच माहिती असतं, कारण शेवटचा कार्यक्रम पार पडेपर्यंत आपल्यावर प्रेक्षकांची आणि आलेल्या सर्वांची जबाबदारी असते आणि त्यात मुरुड आणि अलिबाग, श्रीवर्धन म्हटलं की इथं येणारे पर्यटक मोठ्या संख्येने असतात आणि इयर एंड म्हटलं की आणखीन मोठ्या संख्येने येणारे पर्यटक, त्यामुळे एक अतिशय चांगली पर्वणी आपण त्या निमित्ताने यांना उपलब्ध करून दिलीत। मगाशी कल्पनाताई आपण ज्या 2 गोष्टी या ठिकाणी सुचवल्या आपण सांगावं, जी तारीख आपण सांगाल त्यावेळेला निश्चितपणाने महिलांसाठी वेगळं मार्गदर्शन शिबिर आपण त्या निमित्ताने आयोजित करू, ग्रामीण भागातील महिलांसाठी वेगळं करू, शहरातील महिलांसाठी वेगळं करू, कारण शेवटी आपल्याकडे पर्यटन आणि निसर्गरम्य आपण खऱ्या अर्थानं या वातावरणात आणि या परिसरामध्ये राहत असतो, आपल्याकडे खूप स्कोप आहे आणि बेड अँड ब्रेकफास्ट ही इतकी मोठी आपल्याकडे परंपरा आहे। पर्यटनाच्या निमित्ताने येणारे जे पर्यटक असतात यांना चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा ही घरात सुद्धा आपण जे रूम्स, बेड अँड ब्रेकफास्ट सर्व्हिस जी आपण उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये आपल्याला अधिक काय करता येईल, पर्यटनाच्या माध्यमातून MTDC असेल, पर्यटन विभाग असेल, यांच्याकडनं अधिकाधिक रजिस्ट्रेशन आपल्याला कशा पद्धतीने करून देता येईल याचा उल्लेख मी यासाठी केला की रजिस्ट्रेशन करत असताना त्यांच्या ज्या 10 अटी शर्ती असतात या त्यांना त्या ठिकाणी पूर्ण करावे लागतात। मग त्याच्यामध्ये एखाद्याची रिसॉर्टची खोली कशी असावी, घरातली खोली कशी असावी, स्वच्छता त्याच्यामध्ये कशी असावी, काय काय सर्व्हिसेस आपण त्यांना देऊ शकतो आणि विशेष म्हणजे आपला हा भाग हा खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे। इथं येणारी व्यक्ती ही जास्ती सी फूड खाण्यासाठी येते, मग त्याच्यामध्ये आणखीन आपण काय नवीन देऊ शकू, त्यामुळे माझी तर आपल्याला विनंती राहील की आपण प्रशिक्षण शिबिर पण ठेवत असताना 2-3 कॅटेगरीमध्ये ठेवावं। आपण खाद्यपदार्थांसाठी आपण वेगळं प्रशिक्षण ठेवू, बचत गटांसाठी आपण वेगळं घेऊ आणि आम्ही जानेवारी महिन्यातच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात करत आहोत। या अंतर्गत केंद्राच्या आणि राज्याच्या जेवढ्या योजना महिलांसाठी आहेत त्या एका छताखाली उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट हे आम्ही ठेवलेलं आहे। म्हणजे उदाहरणार्थ जर रायगडमध्ये 5 लाख महिलांना लाभ मिळत असेल तर तो 10 लाख कसा करायचा, म्हणजे अधिकाधिक महिलांना लाभ कसा मिळाला पाहिजे याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत। आपण महिला व बाल विकास विभागाकडे पण काही नवीन जर उद्योग सुरू करायचे असतील तर त्याचेही जर आपण प्रस्ताव पाठवले तर त्यालाही आम्ही नक्कीच मान्यता देऊ आणि या व्यतिरिक्त वेगवेगळे शासनाचे, केंद्र शासनाचे ज्या काही योजना आहेत याच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या घटकांसाठी शिबिर हे निश्चितपणाने आयोजित करू। आपण फक्त त्याचा आयोजन चांगल्या पद्धतीने आणि तारीख सांगावी आणि आम्ही त्यानुसार त्याची उपलब्धता ही निश्चितपणाने करून देऊ। मी पुन्हा एकदा आयोजकांना या निमित्ताने मनापासूनचे त्यांचे अभिनंदन करते की आपण हा महोत्सव आयोजित केला आणि मुरुडमध्ये महोत्सव आयोजित केला की मग रोह्याला आणि श्रीवर्धनला पण आम्हाला प्रेशर हा वाढत जातो की मुरुडमध्ये आयोजित झालंय मग इथं पण झाला पाहिजे, कारण समुद्र किनारा जिथं असतो तिथं आपल्या तिथल्या स्थानिकांची आणि पर्यटकांची सुद्धा ती मागणी मोठ्या पद्धतीने असते
आज जर आपण बघितलं तर आम्ही 3 डिसेंबरलाच आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते श्रीवर्धन बीच सुशोभीकरण कामाचं आम्ही तिथं लोकार्पण केलं. इथल्याही बीचच्या कामाचं म्हणजे जे काम आहे ते अतिशय गतीने स्थानिक आमदारांनी महेंद्र शेटनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं तेही काम चालू आहे. माझी खात्री आहे की पुढच्या न्यू इयर पर्यंत तेही काम चांगल्या पद्धतीनं झालं असेल. आपण समुद्र किनारे राहणारी जी मंडळी आहोत, आपल्याला माहिती आहे की इथं काम करायचं, CRZच्या परवानग्या, इतर सर्व पर्यावरणाचं रक्षण करून हे काम करणं किती अवघड असतं. पण शेवटी येणारा पर्यटक याला नवीन काही ना काहीतरी दरवेळेला पाहायला मिळावं, तरच ते परत आपल्याकडे येत राहतील. त्यामुळे हे उद्दिष्ट आपण ठेवणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की एखादा पर्यटक जर तिथं 2 दिवसासाठी येत असेल तर आपण तिथं असं काहीतरी केलं पाहिजे की त्याला 2 दिवसाच्या ऐवजी 4 दिवस तिथं राहण्याची इच्छा झाली पाहिजे. तरच आपल्याला चांगल्या पद्धतीनं इथं स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळू शकेल. त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा मला निश्चितपणाने खात्री आहे की अनेकांना या 4 दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं रोजगार मिळाला असेल. तुमचे बचत गट असतील त्यांना आपण स्टॉल्स दिलेले असतील, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील, त्यातून त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतं आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम हे महत्त्वाचे असतात. मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देते आणि अधिक माझं भाषण न वाढवता मला वाटतं एक सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे त्या कलाकारांनाही या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देत आपल्याला सर्वांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. हे नवीन वर्ष तुमच्या सर्वांसाठी सुख समृद्धीचं आणि आरोग्यमय जावो अशीच मी या निमित्ताने प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.